मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पाऊस, 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। सकाळपासून झालेल्या पावसानं दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरातील रस्ते पाण्याखाली, वाहन चालकांची मोठी कसरत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना, ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। ठाण्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या मंत्रालयातील आपत्ती कक्षाकडून सूचना, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांशी चर्चा। पहिल्याच पावसात मुंबई मेट्रोच्या ॲक्वालाईनची दयनीय अवस्था, वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलं, पायऱ्या, एस्केलेटरवर पाणी आणि चिखल साचल्यानं प्रवाशांचे हाल। भाजप आणि मिंधेंच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई महापालिकेची फक्त लूट, एका पावसात भ्रष्टाचार उघड पडला, भुयारी मेट्रो मार्गातील पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं, काम लवकरच पूर्ण करणार, वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यभरात आतापर्यंत पावसाचे 3 बळी, दौंडमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्यानं मृत्यू, पुण्यात अंगावर झाड पडून एक जण दगावला, तर विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर पडल्यानं महिलेचा मृत्यू। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला ऑरेंज अलर्ट जारी। राज्यात कोसळलेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, कांदा, ऊसाच्या पिकांचं मोठं नुकसान, क्षणात उद्ध्वस्त झालेल्या संसारामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये फिरताना ज्योती मल्होत्राला AK-47 सह 6 बंदूकधाऱ्यांचा गराडा, ज्योतीची सुरक्षा पाहून स्कॉटिश ब्लॉगरकडून आश्चर्य व्यक्त, पाकिस्तान सरकारकडून ज्योतीला इतकी हाय सिक्युरिटी का, प्रश्न उपस्थित। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर सोडणार नाही, आनंदानं जगा, तुमची भाकरी खा, नाही तर माझी गोळी खावी लागेल, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची गळाभेट घेतली असती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक 430, महाराष्ट्रात 240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आतापर्यंत 4 मृत्यू। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पत्नीनं कानशिलात लगावल्याची सोशल मीडियात चर्चा, तर हा कुटुंबातला हलका फुलका क्षण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया।